उद्धारिले कितीतरी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम मित्रांनो. आज 14 एप्रिल भीम जयंती. आपल्या देशातील कितीतरी मोठ्या सणापैकी एक सण. आपल्या देशातील जीवापाड प्रेम करणारी जनता, विशेषतः भीमप्रेमी यांना आज 14 एप्रिलच्या शुभेच्छा. आजच्या भीम जयंती अनुषंगानं मला एक सर्व भीमप्रेमींना सांगावं वाटतं की गावोगावी आपले समाज मंदिर आहेत, आपले बौद्ध मंदिर आहेत. मंदिराचा अर्थच असा असतो, मंदिर हा शब्द तसा संस्कृत आहे. मंदिराचा अर्थ आहे की मन के अंदर, खोल मनामध्ये घुसा, अंतरात्म्याला जाणा, जे की बुद्धानं केलेलं आहे. मी काही वेगळं सांगत नाही. तर समाज मंदिरामध्ये पावित्र्य टिकवलं पाहिजे. समाज मंदिरामध्ये कसल्याही व्यसनाधीनता झाली नाही पाहिजे. हे सर्वांनी आज शपथ घेऊन काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, समाज मंदिरामध्ये रोज छोटी तरी प्रार्थना करा, कोणतीही प्रार्थना करा. मी आज अशी प्रार्थना करतो की ह्या देशातून पूर्णपणे जातीयता हद्दपार करता येईल का. हे ईश्वरा, हे बुद्धा, हे कोणत्या तुम्ही ज्याला मानता, अल्लाह म्हणा, भगवान म्हणा, ईश्वर म्हणा, की मला असं काय करता येईल जेणेकरून माणसामध्ये भेद नष्ट झाला पाहिजे, असं काही मला करता येईल का. हे ईश्वरा, तशी शक्ती मला देशील का. याबाबत आपल्याला प्रार्थना करता येईल का ते बघा. प्रार्थनेमध्ये अशी ताकद आहे की प्रार्थना जर रोज तुम्ही एखाद्या गोष्टीची करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला रिअलाइज होते आणि जगामध्ये जिथं जिथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसतील तर त्या अपॉर्च्युनिटी सोबत तुमचे हे विचार तुम्ही कनेक्ट करता आणि त्या अपॉर्च्युनिटी मधून आणि तुमच्या विचारामधून एक वेगळी शक्ती निर्माण होते आणि तिथून तुमचं महामानवासारखंच मार्गक्रमण व्हायला सुरू होतं. तर प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे की प्रार्थना करा. पुढे बाबासाहेबाची फोटो ठेवा, बुद्धाची फोटो ठेवा, किंवा काहीच ठेवू नका. निर्विकार निर्गुण त्या परमात्म्याला, त्या शक्तीला भजा आणि प्रार्थना करा आणि प्रार्थनेचा एक उद्देश ठेवा.